शेतकरी मित्रांनो, राम राम, शुभ सकाळ सर्वांना. चहा घ्या आपल्याला असतील सगळे आता सकाळची. आमच्या दाजीची गोबी आली होती विकायला. गोबीचं फुल आमचे मेवणी दाजी दशरथ पाटील चौधरी यांची गोबी विकायला होती. हे फुल बघा, सरासरी 3 किलोचं फुल असेल. याची किंमत किती असेल? याची किंमत आहे मित्रांनो 10 रुपये. 10 रुपयाला फुल दिलं. दहा रुपयाला फुल विकतात ते. 10-20 रुपयाला, मोठा असलं 20 रुपयाला, 10 रुपयाला. तर घेतलं आपण त्यांच्याकडून. त्यांना विचारलं मी याचा खर्च किती लावलेला आहे, तर त्यांनी सांगितलं 2 एकर लावलेले आहे. आज याचा खर्च जर म्हणलं तर त्यांना म्हणजे मुद्दल पण त्याच्यामध्ये नफा राहिला नाही, काहीच नाही. खत औषध याचं वसूल होण्याची शक्यताच नाही, कारण माती मोल विकावं लागायला लागेल. बरं 10 रुपयाला फुल द्यावं लागेल. त्यांनी 2 ते 2.5 महिने याला पाणी घातलं, खत औषधी पूर्ण मशागत केली. आणि एवढं करून सुद्धा जर 10 रुपयाला फुल जात असेल 3 किलोचं, तर शेतकऱ्याच्या पदरात काय पडत? हे बघा, 1 नंबर प्युअर गोबी. बरं काहीच नाही त्याच्यावर, कीड नाही, आळी नाही, काहीच नाही. ढवळ शुभ्र एकदम. एवढ्या चांगल्या मालाला जर भाव व्यवस्थित नसेल, ऐन विकायच्या वेळेस जर भाव पडत असतील, शेतकऱ्यांना कोणतं पीक घ्यायला पाहिजे, भाजीपाला कोणता करायला पाहिजे, कोणत्या मालाचं शेतकऱ्याला तसंच व्हायला लागेल. कापसाचा विचार केला तर कापसाला पण भाव एकदम कमी. जो माल शेतकऱ्याकडे नाही त्याला भरपूर भाव. शेतकऱ्याकडे तूर कमी, तुरीला 10, 10.5, 11 हजारापर्यंत भाव. कापसाला 6,800 सुपर कापूस. तसंच मालाचं झालं. असे भाजीपाला जे एवढा जीव लावतात, पाणी देतात, आज पाण्याचा प्यायचा प्रश्न आहे, अवघड आहे. त्याच्या बियाणे 2 ते 2.5 महिने ह्या गोबीला पाणी दिलं, खत औषधी भरपूर काही खर्च केला. एवढा खर्च वसूल होणे शक्य नाही म्हणजे, होतच नाही म्हणून वसूल. 2 एकर गोबी लावली त्यांनी. तुम्ही सांगा, या शेतकऱ्याला जर असं जर ते झालं तर कसं वाटत असेल त्या शेतकऱ्याला एवढा खर्च करून? किती अवघड प्रश्न शेतकऱ्याचा. आपल्यासारखे सहज म्हणून जातात, 10ला फुल लावलं तर 5ला द्या, पण त्याच्या मागचा खर्च त्याचा विचार करतो का आपण कधी? शेतकऱ्याचा 10 रुपयाला फुल लावलं तर आपल्यासारखे सहज नाही हो, 5 रुपयाला द्या ना, परवडत नाही. आपल्याला एका मिनिटात परवडत नाही, पण शेतकऱ्याला इतके दिवस कष्ट करून कसं परवडत असेल? याच ठिकाणी गोबी जर 100 रुपये किलो जर गेली असती, तर गोबीची इतकी जाहिरात झाली असती की शेतकरी लखपती झाला, करोडपती झाला. गोबीवर मागे नाही का, एक शेतकऱ्याचे 12 लाख रुपये झाले ते कोथिंबिरीचे. त्यावेळेस 2-3 वर्षाची आहार चालली होती.
शेतकरी लखोपती झाला, 12 लाख रुपये कमवले गोबीवर, कोथिंबीरवरती. तसं शेतकऱ्याचं जर आता हे गोबीचे भाव कमी झाले तर याची जाहिरात येईल का? येऊ शकत नाही. कापसाचे इतके दिवसापासून भाव कमी आहे, पण आजपर्यंत कापसाचं कुठंच असं न्यूज आलेली नाही की कापूस कमी चालला, कमी दरात चालला. शेतकऱ्याच्या कोणत्याच मालाचं जो माल कमी चालत त्याचं कधीच जाहिरात होत नाही. शेतकऱ्याचं एक जर माल कांदा कांद्याला जर भाव वाढले तर कांद्याचा भाव वाढले, असं झालं तसं झालं, भरपूर काही जाहिरात येते, पूर्ण चर्चा होऊन जाते. असं आहे शेतकऱ्याचं. शेतकऱ्याचं नुकसान झालेलं तरी दाखवायला पाहिजे ना एखाद्या वेळेस. शेतकरी अडचणीत आल्यानंतर त्याच्या व्यथा तरी तुम्ही मांडायला पाहिजे. आज सकाळी 7 वाजल्यापासून 6 वाजल्यापासून हे गोबी विकतात 10 रुपयाला फुल. ते अवघड प्रश्न झालेला आहे. इथून पुढं जर असं शेतकऱ्याला जर बेभाव जर विकायचं काम पडलं तर शेतकरी कशाला पिकणार आहे? एवढं पिकून काही फायदाच नाही ना. एवढं पाणी द्यायचं हे करायचं ते. आज खताची बॅग जर म्हणलं 1500 रुपयाला आहे, एक जर औषधी घ्यायचं म्हणलं तर 1000-1200 रुपये लागतात. आणि 10 रुपयाला फुल 3 किलोचं. म्हणजे एकरी किती खर्च झाला असेल ते शेतकऱ्याचा? हा विचार कोणीच करत नाही. शेतकऱ्याचा प्रश्न आजपर्यंत कोणी मांडला नाही. शेतकऱ्याचा इतका खर्च झाला आणि त्याला याच्यामध्ये काहीच परवडलं नाही. थोडा कोणते माल जास्त झाला शेतकऱ्याला, पीक भाजीपाल्याला भाव वाढला की लगेच चर्चा होऊन जाते. कापसासाठी आजपर्यंत कोणी बोललेलं नाही. 7,000च्या वरती कापूस नाही यावर्षी. सांगायला गेलं तर भरपूर काही शेतकऱ्याविषयी. चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि फॉलो करा. जय जवान जय किसान.